मिर्झा राजांच्या मृत्यूची बातमी समजताच औरंगजेबाने समाधान व्यक्त केले. पण दक्षिणेची सुभेदारी दिलेले मुअज्जम आणि त्याचा सेनापती जसवंत सिंग मात्र अस्वस्थ झाले. दक्षिणेत परत शिवाजीने उचल खाल्ली तर त्याचा पराभव करण्याचे सामर्थ्य त्या दोघातही नव्हते. सुभेदार मुअज्जमने औरंगजेबाकडे तातडीने शिवाजीची शिफारस केली. औरंगजेबाने सारा विचार करून ते मान्य केले. त्याने आपले फरमान तातडीने औरंगाबादेला पाठवले. शहजादा मुअज्जमने ती आनंदाची बातमी कळवण्यासाठी टाकोटाक आपला खलिता राजगडी रवाना केला. राजांनी खलिताचे स्वागत केले. संभाजी राजांना आलेली मनसब स्वीकारण्यासाठी पाठवण्याचे निश्चित केले. संभाजीराजांच्या जाण्याची सर्व तयारी गडावर सुरू झाली. राजांच्या बरोबर जाणाऱ्या सरदारांची निवड सुरू झाली. रात्री राजे जिजाबाईच्या महाली बसले होते. जिजाबाईच्या जवळ बाळराजे होते. पुतळाबाई, सोयराबाई, काशीबाई उभ्या होत्या. राजे म्हणाले, मासाहेब, आता बाळराजे खरेखुरे मनसबदार बनणार. आबासाहेब, तुम्ही आमच्याबरोबर येणार नाही? बाळराजांनी विचारले. मनसब तुम्हाला आली, आमचं काय काम? बाळराजे विचारात पडले. जिजाबाईंच्याकडे सरकत त्यांनी विचारले, आणि आम्हाला एकटंच ठेवून घेतलं तर? राजांच्या हसण्याने सारा महाल भरून गेला. जिजाबाईंच्या डोळ्यात पाणी आले. त्या म्हणाल्या, राजे हसता, पण पोर एकटं मथुरेत राहिलं त्याची भीती घेतली त्यानं. राजे म्हणाले, मासाहेब, तोही अनुभव काही वाईट नाही. पण बाळराजे, आता काळजी करू नका. तुम्ही एकटे नाही. तुमच्याबरोबर खुद्द आमचे सेनापती प्रतापराव गुजर येतात. त्याखेरीज फौजही आहे. तसा प्रसंग आलाच तर औरंगाबाद फस्त करून या. बाळराजे हसले. राजांच्या शब्दांनी त्यांना धीर आला. जिजाबाईंनी विचारले, खरंच प्रतापराव जाणार? मासाहेब, आमचे युवराज जात आहेत, ते सडे कसे जातील? शहजादा मुअज्जम आमच्या मैत्रीची अपेक्षा करतो, असं त्याच्या पत्रावरून वाटतं. त्याचाही अंदाज लागेल. औरंगाबादेची वार्ता घेण्यासाठी बाळराजांच्या बरोबर प्रतापराव सरनोबत आपल्या 5,000 फौजेनिशी जातील. निराजीपंत कारकून, मोरोपंत पेशवे, मुजुमदार, सुरनीस हे सारे आहेत. आमचं वैभव बादशहांच्या 5,000 सामावलेलं नाही, हेही शहजाद्यांना लक्षात येईल. राजांच्या मुलांनी जिजाबाईंची शंका दूर झाली. नवरात्राचा जागर मोठ्या धामधुमीत पार पडला. राजांनी बाळराजांच्या सह सोने लुटले. दिवस उलटत होता. दिवाळीच्या भाऊबीजेचा दिवस प्रस्थानासाठी निवडला. भाऊबीजेच्या दिवशी जिजाबाईचे आणि राजांचे आशीर्वाद घेऊन बाळराजे मनसब स्वीकारण्याकरिता औरंगाबादेला रवाना झाले. संभाजीराजे रवाना होताच राजांनी आपले जासूद कोकणात व गोव्यात रवाना केले. येणारी वार्ता राजे ऐकत होते. रांगण्याच्या पराभवाने धास्ती खाल्लेल्या आदिलशाहीने राजांशी मित्रत्वाच्या तहाची बोलणी सुरू केली. राजांनी आदिलशाहीशी अंतस्थ तह करून टाकला. आदिलशाहीने अनेक अटींबरोबर 3,00,000 रुपयांची वार्षिक खंडणीही मान्य केली. मनसब स्वीकारण्यासाठी गेलेले संभाजीराजे मनसब स्वीकारून मोठ्या मानाने राजगडावर परत आले. संभाजीराजे आता मोगली दरबारचे 5,000 मनसब झाले होते. शहजादा मुअज्जमने संभाजीराजांचे चांगले स्वागत केले होते. प्रतापराव सांगत होते, शहजाद्यांनी बहुत सन्मानाने राजांची भेट घेतली. संच तर जागा दाखवून पुरा वसवला. हत्ती, घोडे, जवाहीर, वस्त्रे सर्वांस दिली. असं राजांनी समाधान व्यक्त केलं. निराजीपंत म्हणाले, बाळराजांच्या जहागिरीची सर्व तपशील सविस्तर घेऊन आम्ही आलो.
वऱ्हाड देशाच्या 15 लक्ष होनांचा मुलूक जहागीर म्हणून दिला आहे. राजे सारे ऐकत होते. सारे तपशील ऐकून झाल्यावर राजांनी मत व्यक्त केले. निराजी पंत, फार मोठी कामगिरी पार पाडलीत. आम्ही आता निर्धास्त झालो. मोगलाई आणि आदिलशाही दोन्हींशी तह झाल्यामुळं आता उसंत मिळेल. फौजेचा खर्च भागेल. आम्हाला आमचे मनसुबे पार पाडता येतील. राजांनी त्यानंतर थोड्याच दिवसात आपले मनसुबे सांगितले. कोकणचे देसाई राजांना सदैव उपद्रव करीत. त्यांच्या लखम सावंत, केशव नाईक, केशव प्रभू यांसारखे प्रमुख असत. राजांची पाठ फिरताच राजांच्या मुलुखात ते दांडगाई करीत. राजांचे सैन्य येते असे दिसताच आपला मुलूक सोडून गोव्याच्या आश्रयाला जायचे. हा त्यांचा रिवाजच होता. मोगलाई आणि आदिलशाही यांच्याशी तह झाल्याने राजांनी हा देसायांचा प्रश्न कायमचा निकालात काढण्याचे ठरवले. प्रतापरावांनी विचारले, आणि सावंत गोव्यात आश्रयाला गेले तर? राजे हसले. गोव्यात गेले तर? तीच तर आमची इच्छा आहे. फिरंगी मस्तवाल झालेत. आमच्या मुलुखात येऊन आमच्या लोकांवर जुलूम करतात. नुकताच फिरंगी विजरईनं हिंदूंनी बारदेशातून 2 महिन्यात निघून जावे असा हुकूम काढला आहे. 7,000 हिंदूंना जुलमानं बाटवण्यात आलं. ह्या फिरंग्यांचे असेच लाड चालू ठेवले तर उद्या हिंदू धर्म उरायचा नाही. सुदैवानं आम्हाला भिवून देसाई बारदेशात घुसले तर तीच संधी घेऊन बारदेश बेचिराख करू. कोकणच्या स्वारीवर राजे फौजेसह बाहेर पडले. राजांच्या अपेक्षेप्रमाणे राजे येत आहेत हे पाहताच कोकणाच्या देसायांनी बारदेशात आश्रय घेतला. राजांना हेच हवे होते. राजे त्वेषाने बारदेशात घुसले. आडव्या आलेल्या धर्मोपदेशकांचाही राजांनी गय केली नाही. 4 पाद्र्यांना कंठस्नान घालून फौज जाळपोळ करीत पुढे सरकत होती. राजांनी 3 दिवसात अनेक खेडी बेचिराख केली आणि पोर्तुगीज सैन्य व त्यांचे आरमार यांची क्षिती न बाळगता सुमारे 1300 लोकांना कैद केले. तेव्हा कुठे बारदेशकरांचे डोळे उघडले. राजे डिचोलीला थांबले होते. तेथे पाद्री गोन्सालू व रामोजी कोठारी शेणवी तहाची बोलणी करावयास आले. राजांना जास्त काळ बारदेशात गुंतून राहणे शक्य नव्हते. त्यांनी तहाला मान्यता दिली. तह पक्का करण्यास राजगडाला येण्यास सांगून राजे आपल्या सैन्यासह माघारी आले. त्या तहामुळे कोकण देसायांचा आश्रय तुटला. राजांचा हेतू सफल झाला. राजांनी पकडलेले कैदी बाइज्जत मुक्त केले. बारदेशकरांच्या वाढत्या धर्मांतराला पायबंद बसला. राजे राजगडावर आले. बारदेश स्वारीने पोर्तुगीजांबरोबर इंग्रजही घाबरले. आदिलशाही आणि मोगलाई यांच्याशी सख्य करून बसलेल्या शिवाजीची इत्राजी होईल असे त्यांना वाटू लागले. इंग्रजांचे आणि पोर्तुगीजांचे वकील राजांच्या स्नेहासाठी गडावर वारंवार येऊ लागले. दोघांनाही न दुखविता राजे आपला वचक कायम ठेवून बोलणी करत होते. राजे 2 प्रहरी विश्रांती घेत होते. त्यांचा नुकताच डोळा लागला होता. त्यांच्या कानांवर हाक आली, महाराज. राजांनी डोळे उघडले. मनोहारी राजांच्याकडे पाहत होती. राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. त्यांनी विचारले, काय म्हणू? पंतांनी जाग करायला सांगितलं असंच ना? राजे म्हणाले, तू जा, आम्ही सदरेत येत आहोत. मनोहारी गेली. थोड्याच वेळात राजे सदरेत आले. बाहेरच्या सदरेवर मोगली सैनिक दिसत होते. त्यांनी राजांना मुजरे केले. मोरोपंत म्हणाले, महाराज, शाही फरमान 2 दिवसात गडावर येत असल्याची वर्दी घेऊन हे औरंगाबादेहून आले आहेत.
बाळराजांच्यासाठी आणखीन फरमाने आली आहेत. बाळराजांच्यासाठी आणखी फरमान आले? राजांनी विचारले. फरमान आपल्या नावे आहे, मोरोपंतांनी सांगितले. राजे क्षणभर विचारात पडले. ठीक आहे, वर्दी घेऊन आलेल्यांना चांगला सत्कार करून पाठवा. शहजादे मुअज्जम यांना आम्ही पत्र देणार आहोत. राजांचे पत्र घेऊन वर्दीसार परत औरंगाबादेला गेले. फरमानाच्या स्वागतासाठी तयारी करण्याचे हुकूम राजांनी दिले. गडाखाली थोड्या अंतरावर फरमानबाडी उभारण्यात आली. राजे बाळराजांना म्हणाले, बाळराजे, आमच्या फरमानाचं स्वागत तुम्ही करा. हो, बाळराजे म्हणाले. राजे आपले हसू लपवीत म्हणाले, तुम्ही मोगली मनसबदार, तुम्हाला ते करताही येईल. पण बाळराजे पहा हं, शाही रिवाजात कसूर होता उपयोगी नाही. आम्ही कसूर करणार नाही. अजाणतेपणाने बाळराजे बोलून गेले. तेच म्हणतो आम्ही. फरमानाचा उंट दिसू लागला की अनवाणी पुढं जाऊन गुडघे टेकून जमिनीवर बसायचं. उंट आला की खालच्या मानेनं फरमानाचा स्वीकार करायचा. फरमान मस्तकी लावायचं. मग ते मस्तकावर धरून वाजत गाजत गडावर आणायचं. बाळराजांचा चेहरा गोरामोरा झाला. ते म्हणाले, आम्हाला नाही जमायचं. सारे हसले. पण राजे गंभीर होते. बाळराजांना जवळ घेऊन ते म्हणाले, बाळराजे, तुम्ही आमचे ना? हो, आम्ही एकदा हे सारं केलं आहे. राजकारणात सारं करावं लागतं. मान अपमान गुंडाळून ठेवावा लागतो. तुम्ही आमच्यासाठी हे करायला हवं, नाहीतर हे आम्हाला करावं लागेल. बाळराजांनी राजांच्या व्यथित चेहऱ्याकडे पाहिले आणि ते राजांच्या पायांना बिलगत म्हणाले, आम्ही करू आबासाहेब, तुमच्यासाठी हवं ते करू. राजांनी बाळराजांना उचलले आणि एकदम उराशी कवटाळले. फरमान यायच्या दिवशी गडावर एकच धामधूम उडाली होती. वाड्याच्या दारात गुढ्या तोरणे उभारली होती. वाड्याच्या दाराला आंबवती लटकावल्या होत्या. सुरेख रांगोळ्यांनी चौक सजवले होते. राजसदर तर ऐश्वर्याने झगमगत होती. बारीक सारीक गोष्टींकडे राजे लक्ष देत होते. जिजाबाईंना ते असह्य झाले. त्या राजांना म्हणाल्या, राजे, फरमानाचं एवढं कौतुक? राजांनी निश्वास सोडला. ते म्हणाले, मासाहेब, हा थाट फरमानाच्या कौतुकाचा नाही. हा राजकारणाचा डाव आहे. आम्ही केलेलं हे फरमानाचं स्वागत बादशहाच्या कानांवर जाईल. त्यानं तो संतुष्ट होईल. आमच्या मनात काही नाही त्याचा विश्वास त्याला पटेल. आम्हाला खूप गोष्टी करावयाच्या आहेत. त्यासाठी उसंत हवी आम्हाला. फरमान स्वागतासाठी संभाजीराजांची रवानगी झाली. संभाजीराजांच्या बरोबर खासे सरदार, सेनापती, सर्व इतमामाने पाठवले होते. राजे गडावर फरमानाची वाट पाहत होते. फरमान गडाच्या पायथ्याशी आल्याची वर्दी आली. राजे कपडे करून तयार होते. निराजीपंत, मोरोपंत, अनाजी, तानाजी, येसाजी यांसह राजे अनवाणी पायांनी फरमानाला सामोरे गेले. गडाच्या दरवाजाशी राजे फरमानाची वाट पाहत होते. वाद्यांचा आवाज कानांवर येत होता. शिंगाचा नाद गडाच्या वातावरणात घुमत होता. फरमान येताना दिसू लागले. सोन्या चांदीच्या दागिन्यांनी सजवलेले घोडे अग्रभागी चालत होते. मागे वाद्ये वाजत होती. बाळराजे फरमान घेऊन येत होते. राजांनी नतमस्तकाने फरमानाचे स्वागत केले. नगारे झडले. तोफांच्या आवाजात गड धुंदावून गेला. राजसदरेवर जरी वस्त्राने आच्छादित अशा चौरंगावर फरमान ठेवले गेले. राजांनी मोरोपंतांना फरमान वाचण्याची आज्ञा केली. मोरोपंत फरमान वाचू लागले. शाही दरबाराच्या सर्वोच्च मानांची पखरण त्यात केली होती. फारसी फरमानाचा अर्थ राजांना कळत होता. आज तुम्हावर बहुत लोभ आहे. याच करता तुम्हास राजा हा किताब बहाल केला आहे.
पेशजीपेक्षा अधिक काम करून दाखवावे, म्हणजे तुमचे सर्व मनोरथ आम्ही पूर्ण करू. खातरजमा ठेवावी. जुलूस 11 शव्वाल 5 हिजरी 1078. फरमानाबरोबर आलेल्या मोगल सरदारांनी राजांना मिठी मारून बधाई दिली. राजांनी शहजादा मुअज्जमचे पत्र वाचण्याची आज्ञा केली. मुअज्जमने लिहिले होते, शिवाजीराजे, तुमच्याबद्दल आमच्या मनात सहानुभूती आहे. त्याप्रमाणे आम्ही बादशहांना तुमच्या निष्ठेची खात्री दिली. बादशहांनी कृपाळू होऊन तुम्हास राजा ही खिताब बहाल केली. तुमचे मस्तक उंचावले, यात आम्हाला आनंद आहे. राजांनी दोन्ही पत्रांबद्दल आनंद व्यक्त केला. मुअज्जमला तसेच मानाचे पत्र लिहिले. मोगल सरदारांचा अनेक नजराणे देऊन सत्कार केला. रात्री जिजाबाईच्या महाली राजे गेले. प्रतापराव, निराजीपंत, तानाजी ही सारी खास माणसे तेथे होती. जिजाबाईच्या समोर औरंगजेबाकडून आलेले शाही फरमान, रत्नजडित मुठीची तलवार, पोशाख ठेवला होता. साऱ्यांच्या चेहऱ्यावर मिस्किल हास्य होते. राजे महाली येताच सारे बाजूला झाले. मासाहेब, आज बादशहांनी आम्हाला राजे केलं. निराजीपंत हसले, म्हणाले, महाराज, बोलतो क्षमा करा. ज्यानं आपल्याला मारण्याचा कट घातला त्याच्याकडून आलेल्या या फरमानाला आणि पोशाखाला कसली किंमत? निराजीपंत, तुमच्यासारख्या जबाबदार माणसानं तरी असं बोलू नये. उलट गेले 2 दिवस आम्ही औरंगजेबाच्या बुद्धिमत्तेचं कौतुकच करीत आहोत. आम्ही त्याच्या हातून सुटलो हे पाहताच त्यानं आपला मोहरा बदलला. एवढा सम्राट असूनही स्वतःचा मान विसरून आमची मर्जी राखण्याची संधी त्यानं डावलली नाही. औरंगजेबाच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. यात आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे. ते खरं, पण आपण सुटलात म्हणून हे घडलं, नाहीतर. मोरोपंत म्हणाले. राजे खिन्नपणे हसले. मोरोपंत, राजकारणात जर तर याला फारसा अर्थ नसतो. प्रत्येक घडीचा निर्णय त्या क्षणाच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. हे जे ओळखतात तेच राजकारणात यशस्वी होतात. आम्ही सुखरूपपणे आमच्या गोटात परत आल्यानंतर सलोखा साधण्याखेरीज औरंगजेबाच्या हाती दुसरं काय आहे? मोरोपंत, राजकारणात विचाराला वेळ नसतो. कैक वेळी गमावलेल्या क्षणासाठी आयुष्याचा पश्चाताप सहन करीत राहावं लागतं. आम्ही जेव्हा औरंगजेबाच्या हाती सापडलो होतो तेव्हाच त्यानं आमची कत्तल केली असती तर आजच्या अपमानाचा प्रसंग त्याच्यावर आला नसता. ही चूक औरंगजेबाला फार महागात पडणार आहे. त्यासाठी आयुष्यभर पश्चाताप करावा लागणार आहे. राजांच्या बोलांनी आलेल्या फरमानाला वेगळाच अर्थ प्राप्त झाला होता. सारे कौतुकाने त्या नजराण्याकडे पाहत होते. संभाजी राजांना मिळालेल्या मनसबीच्या व्यवस्थेसाठी राजांनी प्रतापराव आणि निराजीपंत यांची मुतालिक म्हणून नेमणूक केली. प्रतापराव आपल्या 5000 फौजेनिशी निराजीपंतांसह औरंगाबादेला रवाना झाले. थोड्याच दिवसात राजांना औरंगाबादेच्या बातम्या आल्या. मुअज्जमने राजांच्या मागण्या मान्य केल्या. राजांच्याकडून औरंगजेबाकडे जावयाच्या खंडणीच्या 6माही हप्त्यातून चौथाई म्हणजे प्रतिवर्षी सुमारे 5000 फौजेचा खर्च निघाला होता. मनसबीचा वसूल येणार होता. या तहामुळे राजांना थोडे आर्थिक सहाय्य लाभले. राजांनी फौजेची व्यवस्था नियम घालून दिले होते. राजांचे लक्ष आता प्रजेकडे वळले. राजांनी आपला बेत फणामध्ये व्यक्त केला. तो ऐकून सारे स्तिमित झाले. अनाजी म्हणाले, राजे, पिढ्यानपिढ्यांची चालत आलेली वतनदारी कमी केली तर लोक नाराज होतील. लोक नव्हे, वतनदार. राजांनी दुरुस्ती केली, पण त्यामुळं दप्तरावर मोठा ताण पडेल. तेही आम्ही जाणतो.
राजे प्रत्येक वाक्य निश्चयाने बोलत होते. आळशी राज्यकर्ते प्रजेच्या हिताकडे दुर्लक्ष करून वतनदारीचा स्वीकार करतात. रोख वसुलीवर ते तृप्त होतात, पण त्यासाठी वतनदाराकडून कुल रयत छळली जाते हे त्यांच्या ध्यानी येत नाही. राज्याला कीड बनून राहिलेली ही वतनदारी नष्ट झालीच पाहिजे. राजे हळूहळू हे सर्व करता येतील, पण सध्याच्या अनाजी हळूहळू ह्या शब्दाला काही अर्थ? तशी कधीच सुधारणा होत नसते. हे पाटील, खोत, कुलकर्णी, देसाई, देशमुख, देशपांडे, मिरासदार, जहागीरदार हे वतनाचे धनी. त्यांच्या तावडीत गरीब रयत. तिला मात्र कुणीच वाली नाही. आम्ही राजे कुणाचे? वतनदारांचे की रयतेचे? नाही अनाजी, आमचं राज्य श्रींचं राज्य आहे, ज्या राज्यात हे चालायचं नाही. पण वतनदारांचा असा कोणता गुन्हा घडला? अनाजी समर्थन करीत होते, पण राजांनी मध्येच त्यांना थांबवले. कोणता अन्याय केला नाही ते विचारा. लहानपणापासून आम्ही पाहत आलो. राजांच्या पाटलांनी केलेला अन्याय अजूनही आमच्या स्मरणात आहे. त्याचे शल्य आजवर तसेच आहे आमच्या मनात. यापुढं कुल रयत वतनदारांच्या ताब्यात नाही. वतनदारांनी साहेबी रयतेला नागवीन म्हटली याने जमणार नाही. जुलूम करीत वतनदार माजले. वाडे, हुडे, कोट बांधून प्यादी बंदुकी बाळगून राहू लागले. सांगावयास गेले तर भांडाव्यास उभे राहतात. प्रसंगी शत्रूला मिळतात. हे सारं बंद व्हायला हवं. अनाजी, आजवर जे मिराजदार इनाम घेत होते ते सर्व वतनदारांचे वाडेहुडे पाडून टाका आणि यापुढं जमीनदारांनी बुरुजांचा वाडा बांधू नये, घर बांधून राहावे असा हुकूम जारी करा. पण देवस्थान वतन असतील ती? कायदा सर्वांना सारखाच. त्याला देवस्थानही अपवाद नाही. देवस्थान दिवा, बत्ती, नैवेद्य, अभिषेक यांचा खर्च सरकारातून दिला जावा. मुसलमानांचे पीर, मशिदी यांचेही खर्च सरकारातून व्हावेत. ब्राह्मण, विद्यावंत, वेदशास्त्र संपन्न, ज्योतिषी, अनुष्ठानी, तपस्वी, गावोगावचे सत्पुरुष हे पाहून, त्यांचे कुटुंब पाहून, अन्न वस्त्र ज्याला लागेल त्याप्रमाणे धान्य, द्रव्य गावचे गावी महाली नेमून देऊन साल दर साल त्यांना कारकुनांनी पोहोचवावं. ब्राह्मणांनी ते अन्न भक्षून स्नानसंध्या करून राजयासी कल्याण चिंतून सुखरूप असावे. अनाजी राजांच्याकडे आश्चर्याने पाहत होते. राजांनी एवढा विचार केला असेल यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. केवळ जिज्ञासेने त्यांनी राजांना विचारले, आणि रयत? आमची परीक्षा पाहता? राजांनी विचारले. अनाजी घाबरे झाले. राजे हसून म्हणाले, अनाजी, आम्ही दादोजींच्या हातांखाली तयार झालो. त्यांनी ही दृष्टी आम्हाला दिली. त्यासाठी सारा मुलूक फिरवला. ज्यानं रयतेचं दुःख उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे त्याला रयतेचे नियम घालून देणं कठीण नाही. अनाजी, रयतेला प्रथम काय हवं? पोटभर अन्न, निवाऱ्यासाठी जागा, शेतीसाठी लागणारी अवजारं, जनावरं आणि लज्जा निवारणार्थ अंगभर कपडा. एवढं दिलं की ती तृप्त आहे. पण आपण त्यापेक्षा जास्त विचार करायला हवा. पिकवतात ते, पण अन्नाला तेच महाग. निवाऱ्यासाठी, प्रपंचासाठी, कष्टाला लागणाऱ्या जनावरांसाठी बिचारे कर्जबाजारी होतात आणि आयुष्यातून उठतात. राजसदरेवर आलेले कज्जे जे बालपणापासून ऐकले ते सारे मनात राहिले आहेत. रयतेला विश्वास द्या. ते पिकवतील त्याचे 5 हिस्से करा. 2 हिस्से सरकारी, 3 त्यांचे. जमिनीचं मोजमाप करा. जमीन मोजून आकारून गावास द्या. नवीन रयत आली तर त्यांना लागणारी अवजारं, गुरंढोरं सरकारातून द्या. बियांसाठी चांगलं धान्य द्या.
रयतेला धान्य कमी पडलं तर ते द्या. हवं तर त्यांच्या कुवतीप्रमाणे 2-4 वर्षात तो ऐवज उगवून घ्या. रयत आहे म्हणून आम्ही राजे. तेच उठले तर आम्ही कुठले? वर्षाच्या वर्षाला पीक पाहून वसूल करा. एवढं केलं तर बिचारे तुम्हाला दुवा देतील, सुखी होतील. त्यानंतर राजांना उसंत राहिली नाही. फडामध्ये राजे सारखे दिसू लागले. जमीन महसुलांचे बारीक सारीक कायदे राजे नजरेखालून घालीत होते. ते काम पूर्ण होताच त्यांची अंमलबजावणी सुरू झाली. साऱ्या मुलखात वावटळ पसरली. कोणत्याही शाहीत आजवर जे घडले नव्हते ते शिवशाहीत घडत होते. सारे वतनदार संतप्त झाले, पण प्रजा मात्र तृप्त झाली. तृप्त प्रजेचे रूप पाहून संतप्त वतनदारांचे राजांना काही वाटले नाही. राजे स्वतः गावोगाव फिरत होते. हुकुमांची अंमलबजावणी पाहत होते. राजांचे एक स्वप्न आकार घेत होते. चिंचवड देवस्थान हे मोठे देवस्थान, ते वतनही मोठे. राजांच्या हुकुमाने चिंचवडचे देव संतापले. त्यांनी राजांना पत्र पाठवले. वतन काढून घेणे हे देवस्थानावर अतिक्रमण असल्याचे सांगितले. राजांनी देवांना देवस्थान खर्चासाठी लागेल तेवढी रक्कम दरसाल देण्याचे अभिवचन दिले. पण देवांना ते मान्य झाले नाही. त्यांना वतनच हवे होते. वतनावरील आपला हक्क गमावू देण्यास ते राजी होईनात. राजांनी त्यांना सरळ सांगितले, आपण गोसावी. गोसाव्याला वतनाचा लोभ हवा कशाला? तुम्हाला तुमची बिरुदे चालवता येत नसतील तर ती आम्हाला द्या. आमची बिरुदे तुम्ही घ्या, तुमची आम्ही चालवू. त्या उत्तराने गोसावी निरुत्तर झाले. राजांनी आव्हानच दिले होते. चिंचवडचे देवस्थानवर स्वराज्यात बिनबोभाट सामील झाले. एके दिवशी राजांचा आनंद दुणावला. राजांना पिलाजीराव शिर्के आल्याची वर्दी आली. राजे पिलाजीरावांना भेटण्यासाठी जिजाबाईच्या महाली गेले. पिलाजीराव एकटेच नव्हते. जिजाबाईंच्या शेजारी तरतरीत चेहऱ्याची, कपाळी कुंकवाची चंद्रकोर रेखलेली 8-9 वर्षांची एक मुलगी बसली होती. तिचे विशाल डोळे राजांच्यावर खिळले होते. राजे आत जाताच पिलाजीरावांनी मुजरा केला. ती मुलगी पुढे झाली. तिने राजांना त्रिवार नमस्कार केला. राजांनी तिला जवळ घेतले. सुनबाई, तुझ्या येण्याचीच आम्ही वाट बघत होतो. तुझ्या पायांनी आज आमचं घर भरलं. पण आमचे बाळराजे कुठं आहेत? जिजाबाई हसल्या, म्हणाल्या, बाळराजांची सारी धिटाई सदरे बाहेरच. बायकोला पाहताच पळून गेले. राजे हसले, म्हणाले, पण मासाहेब, पिलाजीराव आपणहून येसूबाईला घेऊन आले नाहीत. आम्ही बारदेशच्या स्वारीवर गेलो होतो तेव्हा आडवी वाट करून घरी गेलो. आर्जव केली तेव्हा कुठं येसूला घेऊन आले. होय पिलाजीराव? जिजाबाईंनी विचारले. मासाहेब, ही राजांची थट्टा आहे. लग्न झालेली पोर बापा घरी ठेवून घेणं फार मोठी जोखीम. थोरा मोठ्यांच्या घरी न बोलवता पाठवायची कशी याची चिंता. पिलाजीराव हे घर का परक? देवघरात जावं लागतं तर हातपाय धुवून जावं लागतं मासाहेब. राजे आमचे मालक, आम्ही त्यांचे चाकर. एक वेळ चाकरीत कुचराई घेऊ, पण पायरी सोडून वागू कसे? पिलाजीराव, या बोलण्यानं मात्र तुम्ही शोभलात. 2 दिवसात येसूबाई घरात रुळलेली पाहून पिलाजीराव परत जायला निघाले. राजांनी सांगितले, पिलाजीराव, आम्ही थोड्याच दिवसात परत कोकणात उतरू. तिथल्या देसायांच्या, फिरंग्यांच्या, इंग्रजांच्या हालचाली आम्हा समजणं आवश्यक आहे. तुम्ही सर्वत्र नजर ठेवा. काही विशेष हालचाल दिसली तर आम्हास टाकोटाक कळवा. पिलाजीराव मुजरा करून जायला निघाले. राजे गडाच्या दरवाजापर्यंत पिलाजीरावांना पोहोचवायला निघाले. दरवाजाशी पिलाजीरावांच्या खांद्यावर राजांनी हात ठेवला. ते म्हणाले, पिलाजी, येसूची काळजी करू नका. माझी सून नव्हे, मुलगी समजेन मी.
पिलाजीराव भारावले. ते म्हणाले, राजे, त्याची मला चिंता नाही, पण पोर लाडात वाढली, अजून पोच कमी, तेव्हा सांगू नका. येसू आता तुमची नाही, आमची आहे. पिलाजीराव समाधानाने गडाबाहेर पडले. येसूबाई वाड्यात येऊन महिना झाला नाही, तोच त्या सर्वांच्या लाडक्या सुनबाई बनल्या. जिजाबाईंना तर नाथसुनेचे भारी कौतुक. त्यांनी येसूबाईंना नवीन दागिने घडवले होते. संभाजीराजांच्या बरोबर येसूबाईही शास्त्र्यांच्याकडे शिकत होत्या. राजे सायंकाळी फिरायला निघाले तर येसूबाईंनाही बरोबर नेत. सर्व राण्यांच्या मायेखाली येसू घरची बनली होती. सकाळच्या वेळी संभाजीराजे जिजाबाईंच्या दर्शनाला आले. शेजारी येसूबाई उभ्या होत्या. जिजाबाईंच्या पाया पडून संभाजीराजे म्हणाले, मासाहेब, आम्ही येतो. कुठं जाणार? येसूबाईंनी विचारलं, कुठं जाणार? जिजाबाई हसल्या आणि त्या हसण्याने येसूबाई शर्मिंद्या झाल्या. जिजाबाई म्हणाल्या, येसू, बाहेर जाताना कुठं म्हणून विचारू नये. अगं, बाळराजे रपेटीला निघाले. मी येऊ? येसूबाईंनी एकदम विचारले. संभाजीराजे गोंधळले. ते म्हणाले, आबासाहेब रागवतील. काही रागवणार नाही. येसूबाई म्हणाल्या, तुला घोड्यावर बसता येतं? जिजाबाईंनी विचारले. हो, माझी 4 घोडी आहेत. गाढवं असतील? संभाजीराजे म्हणाले. तर तुमचीच असतील बघा. येसूबाई बोलून गेल्या. हां येसू, नवऱ्याला असं उत्तर देतात का? क्षमा माग. जिजाबाईंनी दटावले. येसूबाई पटकन हसल्या. त्या म्हणाल्या, चुकलं आमचं, परत नाही म्हणणार. आणि जिजाबाईंना बिलगत त्यांनी विचारले, मग जाऊ? जिजाबाईंनी येसूबाईंना जवळ घेतले. त्या स्वतःशीच म्हणाल्या, काही कळत नाही पोरीला, असंच राहा. जाऊ का? मी कोण सांगणार? तुझ्या सासऱ्यांनी परवानगी दिली तर जा बापडी. गेला की रागावतीलच आबासाहेब. संभाजीराजे म्हणाले. येसूबाईंनी क्षणभर विचार केला आणि त्या म्हणाल्या, एवढ्यात येते विचारून. समजायच्या आत येसूबाई महालाबाहेर गेल्या. जिजाबाईंनी मारलेली हाक देखील त्यांना ऐकू आली नाही. काय करावं पोरीला म्हणत जिजाबाई उठल्या. संभाजीराजे बोलले, मासाहेब, आम्ही येतो. थांब, ही तुझ्या बायकोची घाई निस्तरते, मग जा. येसूबाई राजांच्या महाली गेल्या. तेव्हा राजे सोयराबाईच्या बरोबर बोलत होते. येसूबाई दाराशीच थबकल्या. राजांनी विचारले, कोण? सुनबाई, या, आत या. येसूबाईंनी पदर घेतला. त्या आत आल्या. राजे नवलाईने येसूबाईकडे पाहत होते. राजांनी गंभीरपणे विचारले, का आला होता? आम्ही रपेटीला जाऊ. राजांना हसू आवरणे कठीण जात होते. हसू दाबून त्यांनी विचारले, कोण जातंय? स्वारी. येसूबाई बोलून गेल्या. राजांचे हसू एकदम फुटले. सोयराबाई पण हसत होत्या. त्या हसण्याने येसूबाई आणखीनच लाजल्या. राजे म्हणाले, जरूर जा, पण एका अटीवर. येसूबाईंनी आपली नजर उंचावली. राजे दोन्ही हात पुढे करून म्हणाले, एकदा आमच्या जवळ या. येसूबाई एकदम धावल्या. राजांनी त्यांना जवळ घेतले. त्याचवेळी जिजाबाई आत आल्या. राजे उठण्याचा प्रयत्न करीत असता जिजाबाईंचे शब्द कानांवर आले. बोलण्याचा अवकाश. उठलीच. भीड म्हणून नाही. तुमच्या असल्या वागण्याने शेफारून गेली तर नवल काय? तुमची काही भीती राहिली नाही पोरीला. परमेश्वरानं ऐकलं. राजे म्हणाले, काय? जिजाबाई उद्गारल्या. मासाहेब, सहजासहजी माणसं घरात रुळत नाही. पिलाजीरावांना आम्ही शब्द दिला होता, येसूला मुलीसारखं वागू म्हणून वचनबद्ध होतो. पोरीला माया लागली, ही देवाचीच कृपा, दुसरं काय. हिला पाहिलं की सखूची आठवण होते. ती सुद्धा अशीच हक्क गाजवायची. जिजाबाई येसूबाईवर ओरडल्या, जाग, बाळराजे खोळंबलेत आणि हे बघ, उगीच घोडी पळवू नका, पडाल.
येसूबाई हसत महालाच्या बाहेर पळाल्या. पाठोपाठ जिजाबाई पण गेल्या. राजांनी समाधानाचा निश्वास सोडला. ते म्हणाले, राणीसाहेब, खरंच बाळपण केवढं निरागस असतं नाही? हो ना, म्हणूनच शिस्त लावायची, ती ह्याच वयात. का? काय झालं? काय झालं? भारीच लाडावलंय हे प्रकरण. राजे नुसते हसले. सोयराबाई आणखीन संतापल्या. त्या म्हणाल्या, ऐकून ठेवा, आज सून म्हणून कौतुक करताय, पण उद्या हीच फुनफुन करू लागली की मग आठवेल स्वारींना. राणीसाहेब, येसूबाईंना नावं ठेवताना स्वतःचा विसर पडतोय. तुम्ही पण मासाहेबांच्या सुनबाईच ना? तुमची फुनफुन कुठं सुरू झाली नाही ती? सोयराबाई एकदम लाजल्या, हसल्या. ते पाहून राजे प्रसन्न झाले. ते म्हणाले, किती सुरेख हसता. आम्हाला तुमचं हसणं भारी आवडतं. राजांनी नकळत सोयराबाईंचा हात धरला. हात सोडून घेण्याचा प्रयत्न करीत सोयराबाई म्हणाल्या, ही काय, कोणी येईल ना? कोणी यायचं नाही, राजे म्हणाले. तुम्ही महाली आहात हे साऱ्यांना आता ठाऊक झालं आहे. शपथ आहे माझी, सोडा ना. दीर्घ निश्वास सोडून राजांनी हात सोडला व ते म्हणाले, राणीसाहेब, हे मात्र चुकलं. सुटली म्हणा. सुटली, पण काय चुकलं? सोयराबाईंनी दरवाजाकडे जात विचारले. भलत्या वेळी शपथ घातली. सोयराबाई पुऱ्या लाजल्या. कपाळीचा घाम टिपीत त्या महालाबाहेर पडत असता त्यांचे पाय उंबऱ्यावर थबकले. त्यांनी वळून पाहिले. राजांची नजर त्यांच्यावर खिळली होती. राजे हसले. पटलं ना? त्या शब्दाबरोबर सोयराबाई उभ्या जागी मोहरून गेल्या. जिन्याच्या पायऱ्या उतरत असताही त्यांची पावले अडखळत होती. सायंकाळी राजे गडाच्या माचीवर उभे होते. खाली पसरलेला मुलूख राजे निरखित होते. झाडीच्या मधून उठणारी धुराची वलय गावाची निशाणी दाखवित होती. राजांच्या मागे तानाजी येसाजी उभे होते. राजे म्हणाले, येसाजी, आता या गावांना नवं वळण लागेल. जमिनीचा मगदूर सुधारेल. बिचाऱ्यांचे आयुष्याचे कष्ट सार्थकी लागतील. होय महाराज, सारे दुवा देतात. आनंदानं गावं भरून गेल्यात. सायंकाळच्या वाऱ्याबरोबरच वाढणारी थंडी जाणवू लागली होती. राजांनी शाल लपेटून घेतली. राजे वळणार तोच तानाजी म्हणाला, बहिर्जी येतोय वाटतं. राजांनी पाहिले. बहिर्जी येत होता. बहिर्जींची नेमणूक राजांनी गोव्यात केली होती. अनेक नजरबाज गोव्यात पाठवले होते. बहिर्जीने मुजरा केला. राजे म्हणाले, बहिर्जी, बरं आहे ना? जी. काय बातमी आणलीस? अरे सांग, कोणी परक नाही? बहिर्जी म्हणाला, महाराज, कंटाळा आला. गोव्यात सगळी सामसूम आहे. साऱ्यासनी तुम्ही परत येणार वाटतंय. बस एवढंच? बस? राजांनी विचारलं. काय दम नाही गोव्यात? नाही म्हणायला तो विरजई मेला तेवढाच मोठा माणूस. मोठा माणूस म्हणून पोचवायला गर्दी झाली होती. पादरी तेवढं चुकचुकत होते, पण बाकी सारी प्रजा आनंदी होती. त्यानं लई माणसं पाठवली. राजे काही बोलले नाही. ते सरळ वाड्यावर आले आणि बहिर्जीला घेऊन महाली गेले. गोव्याचा विरजई कोंदी द 6वी सेंट मृत्यू पावल्याच्या बातमीने राजांच्या मनाने उचल खाल्ली. राजांनी सारा गोवा एकदम घेण्याचा बेत केला. दुसऱ्या दिवशी राजांनी आपले मनोगत खास माणसांना सांगितले. माणसांची निवड सुरू झाली आणि 8 दिवसात 400-500 विश्वासू माणूस गोव्यात प्रवेश करण्यासाठी पाठवून दिले. त्याआधी राजांचे अनेक हेर गोव्यात पसरले होतेच. हर तऱ्हेच्या निमित्ताने गोव्यात घुसलेल्या माणसांनी ठरल्या दिवशी उठाव करावा
गोव्याच्या सीमेवर आलेल्या राजांनी गोव्यात प्रवेश करून गोवा कब्जात आणावा हा मोठा बेत राजांनी आखला. राजे आपल्या सैन्यानिशी गोव्याकडे कूच करते झाले. राजे गोवा हद्दीवरील भद्रग्राम महालातील पंचगंगा नदीच्या तीरावर बसलेल्या नार्वे गावी मुक्काम करून राहिले होते. गोव्यातल्या बातमीची राजे वाट पाहत होते. पहाटे राजे स्नान करून आपल्या छावणीतून बाहेर आले. मोरोपंतांना राजांनी विचारले, मोरोपंत, आमचे शिवलिंग गडबडीत विसरले. इथं जवळपास कुठं शिवालय आहे का? मोरोपंतांनी चौकशी केली. छावणीपासून थोड्याच अंतरावर शिवालय आहे हे कळताच राजे देवळाकडे गेले. तेथील शिवलिंग पाहून राजांचे मन आनंदले. पण देवालयावर छप्पर नव्हते. राजांनी पूजा आटोपली. नेत्र उघडले. वाऱ्याने एक बेलपत्र राजांच्या समोर सरकत आले होते. राजांनी देवळाचा इतिहास विचारला. पुजारी म्हणाला, राजे, हे सप्तकोटेश्वराचे देवस्थान शिवक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. कदंबाचं कुलदैवत. मुसलमान स्वारीत देऊळ उखडलं गेलं. शिवलिंग शेतात फेकलं गेलं. पुढं बुक्करायानं पुन्हा शिवलिंगाची स्थापना केली. मोगल गेले आणि परत पोर्तुगालची धाड आली. त्यांचा परत या देवस्थानावर हल्ला झाला. इथलं शिवलिंग उखडून विहिरीच्या काठावर बसवलं गेलं. भद्रग्रामच्या देसायांनी ते चोरलं व इथं स्थापन केलं. ना राज्यकर्त्यांचं लक्ष ना कोणी भक्त. देऊळ पडलं. राजे मोरोपंतांना आज्ञा करते झाले. मोरोपंत, आमच्या मनात सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्धार करण्याचा आहे. आपण मुक्काम हलवण्याच्या आत कामाची सुरुवात व्हावी. मोरोपंत कामाला लागले. देवळाच्या प्राथमिक कामाची जुळवाजुळव झाली. त्याचवेळी गोव्यातून बहिर्जी राजांच्या भेटीस आला. राजांनी मोठ्या उत्सुकतेने विचारले, बहिर्जी, सर्व तयारी झाली? बहिर्जीने मान खाली घातली. राजांनी अधीरतेने विचारले, सांग बहिर्जी, काय झालं? बहिर्जीने ओठांवरून जीभ फिरवली व तो म्हणाला, राजे, घात झाला. कट कसा फुटला ते माहीत नाही. आपले सर्व लोक पकडले गेले. गोव्यातल्या आपल्या वकिलाला पकडून नव्या विजरईने मुस्काडात दिल्या आणि वकिलासकट सर्वांना गोव्यातून हद्दपार केलं. राजांचे तणावलेले अंग सैल पडले. आपल्या निराशेवर मात करीत राजे म्हणाले, जशी श्रींची इच्छा. आपले लोक सुखरूप आले याचा आनंद वाटतो. आमचा एगडा फसला. गोव्याचा कट असूनही राजांनी आपला नार्वेचा मुक्काम हलवला नाही. नार्वेच्या पलीकडे उभे असलेले गोवे राजांना दिसत होते. साता समुद्रापलीकडून इथं परके लोक येतात. मुठभर लोक आमच्याच लोकांचं इमान विकत घेतात. आपलं राज्य या भूमीत स्थिर करतात. हजारो लोक बाटवले जातात आणि आमची दैवत उखडलेली आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतो. धन्य आहे आमच्या धर्मनिष्ठेची. राजांनी सप्तकोटेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले. एका सुमुहूर्तावर राजांनी मंदिराचे काम स्वहस्ते सुरू केले आणि मंदिराचे काम सुरळीतपणे पार पाडण्याची आज्ञा देऊन राजे माघारी वळले. राजे स्वार झाले होते. मागे अश्वदळ उभे होते. राजांची नजर समोर दिसणाऱ्या गोव्यावर परत खिळली. राजे तानाजीला म्हणाले, तानाजी, आज आपल्या थोडक्या शिबंदीमुळं आम्ही गोव्याकडे पाहण्याखेरीज काही करू शकत नाही. याची आम्हाला खंत आहे. आम्ही परत आमची फौज घेऊन येऊ आणि या फिरंग्यांना आमच्या सामर्थ्याची जाणीव करून देऊ. राजांनी घोड्याला टाच दिली. सायंकाळच्या सुमारास राजे कुडाळला आले. राजांनी कुडाळला मुक्काम केला. सकाळी राजे आपल्या पालात बाहेर पडण्याच्या तयारीत होते. तोच मोरोपंत आले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ते म्हणाले, महाराज, आज भल्या पहाटे सिंधुदुर्गाचा जासूद आला होता. पत्र घेऊन तो राजगडला जात होता.
इथं आपला मुक्काम आहे हे समजताच तो इथं आला. कारण महाराज, सिंधुदुर्ग पुरा झाला आहे. राजांच्या चेहऱ्यावर एक समाधान पसरले. गोव्याचे शल्य क्षणात ते विसरून गेले. ते उद्गारले, केवढा भाग्याचा दिवस. आजचा दिवस खरंच चांगला आहे. या सुमुहूर्तावर सिंधुदुर्गात प्रवेश करायला काही हरकत नाही. मोरोपंत, तुम्हाला माहीत नाही या दिवसासाठी आम्ही केवढे उतावे झालो होतो ते. चला मोरोपंत, सिंधुदुर्ग डोळे भरून पाहू. थोड्याच वेळात छावणी उठली. मालवणच्या रोखाने घोडी भरधाव सुटली. सूर्य वर आला असता राजे मालवणच्या किनाऱ्यावर आले. सूर्यकिरणात सागरांच्या रुपेरी लाटा किनाऱ्याकडे झेपावत होत्या. जणू राजांच्या करिता पायघड्या अंथरल्या जात होत्या. उन्हासाठी म्हणून समुद्रपृष्ठावर आलेल्या प्रचंड कासवासारख्या दिसणाऱ्या कुर्टे बेटावर केवढी वास्तू उभी राहिली होती. कुर्मावताराचे ते सार्थ प्रतीकच होते. राजांनी नावेत पाय ठेवला. अनेक नावा समुद्रात तरंगू लागल्या. लाटांवर हेलकावे घेत सिंधुदुर्गावर जात होत्या. राजे येत आहेत हे कळताच गडाच्या ईशान्य महाद्वारासमोर लोकांची गर्दी उसळली होती. राजांनी सिंधुदुर्गावर पाय ठेवला. सिंधुदुर्गाच्या कामावर नेमलेले गोविंद विश्वनाथ प्रभू सामोरे आले. त्यांनी राजांना लावून मुजरा केला. हर्षभरीत राजांनी आपल्या गळातील कंठ्याला हात घातला. काही न बोलता कंठा उतरून तो त्यांनी प्रभूंच्या हाती दिला. प्रभूंनी एकदम राजांचे पाय शिवले. राजे म्हणाले, प्रभू, स्वराज्याच्या कंठ्यात हा अमोल मोती जडवलात. आम्ही धन्य झालो. चला, आम्हाला दुर्ग दाखवा. राजे चालू लागले. गडाच्या प्रवेशद्वाराच्या खिंडीतून आत जाऊन राजे प्रवेशद्वारी उभे राहिले. नगारा झडला. शिंगांचा आवाज आकाशाला भिडला. राजांनी उंबऱ्याला हात लावून मुजरा केला आणि राजांनी सिंधुदुर्गात प्रवेश केला. राजांच्या बरोबर प्रभू, मोरोपंत, अनाजीपंत, बाळाजी आवजी, कोंडाजी, फर्जंद, रामचंद्रपंत नाईक जीवामहाला चालत होते. मागून तानाजी, येसाजी, गडावरचे लोक आणि राजांची शिबंदी जात होती. किल्ल्याच्या आवारात बांधलेली घरटी, दारू कोठार पाहत राजे किल्ल्यातील विहिरींपाशी आले. निर्मळ पाण्याने भरलेली ती विहीर पाहून राजांनी हात जोडले. मोरोपंत, देवाची करणी केवढी अगाध. या जागी गोड पाण्याचा झरा. गोविंदराव, हे पाणी पुरतं का? जी महाराज, 3 वर्षांमध्ये एकदाही पाणी कमी पडलं नाही. मालवणच्या पाण्यापेक्षा हे पाणी चवीला चांगलं आहे. या जगात द्यायचं झालं तर ते परमेश्वरानंच द्यावं. राजे बोलून गेले. राजे तटावरून जात होते. सूर्य माथ्यावर आला होता. राजांची नजर क्षितिजाला टेकलेल्या समुद्रावरून फिरत होती. दर्याबुरुजावरून राजे पाहत होते. समोर मालवणचा किनारा दिसत होता. राजे अनाजीपंतांना म्हणाले, अनाजीपंत, या सिंधुदुर्गाच्या उभारणीनं मस्तवाल झालेला हबशी नरमेल. त्याचा उपद्रव कमी होईल. टोपीकर फिरंग्यांना आमच्या सागरी सत्तेची जाणीव होईल. वाडीच्या सावंतांना चाचेगिरी करण्याचं धारिष्ट राहणार नाही. साऱ्या कोकणपट्टीवर या सिंधुदुर्गाची सत्ता राहील. एवढा आरमार आपण उभं करू. राजांनी मोठ्या थाटात सिंधुदुर्गाची वास्तुशांत केली. 1 कोटी होऊन खर्चून बांधलेल्या त्या सिंधुदुर्गाचे भूदेव संतुष्ट केले. कामगारांना कडी मंदिल वाटले. अनेक नजराणे दिले. साऱ्यांच्या कष्टांची चीज केले. गडाच्या बुरुजांवरच्या तोफांची पाहणी केली आणि स्वराज्याच्या त्या जलदुर्गावर रायाजी भोसले याला किल्लेदार नेमले. राजांचा मुक्काम हलणार होता. सायंकाळच्या वेळी राजे दर्याबुरुजावर उभे होते. तिरप्या सूर्यकिरणात समुद्राच्या लाटा फेसाळत होत्या.
गंभीर नाद करीत तटावर आदळत होत्या. आकाशात शतरंग उधळले होते. अर्धवर्तुळाकार उर्जावर तोफेच्या पाठीवर हात ठेवून राजे आसमंत निरखित होते. अंगातला जामा वाऱ्याने हेलकावे घेत होता. राजे आपल्याच विचारात मग्न होते. त्यांच्या मागे हात बांधून मोरोपंत, अनाजी, तानाजी उभे होते. एक दीर्घ निश्वास राजांच्या मुखातून बाहेर पडला. एकदम त्यांची नजर मोरोपंतांच्यावर खिळली. साऱ्या सिंधुदुर्गावरून नजर फिरवीत ते म्हणाले, मोरोपंत, हा सिंधुदुर्ग म्हणजे आम्हाला आमचं प्रतीक वाटतो. किनाऱ्यापासून दूर भर दऱ्यात उभा राहिलेला, चारी बाजूंनी खाऱ्या पाण्यानं वेढलेला, भरतीच्या मस्तवाल लाटा याच्या तटावर अखंड टक्कर देत असतात. आपल्या धडकांनी याला जमीनदोस्त करू पाहतात, तर ओहोटीच्या लाटा याचे पाय ओढायला धजत असतात. या सागरावर उठणारा प्रथम मेघ इथंच वर्षतो. सागराचे वादळी वारे इथंच घोंघावतात. हे सारं सहन करीत एकट्यानं उभं राहायचं, तेही अंतरीच्या एका गोड पाण्याच्या झऱ्याच्या आधारावर. राजांनी निश्वास सोडला. क्षणभर ते बेचैन बनले आणि दुसऱ्या क्षणी ते तटाच्या पायऱ्या उतरू लागले. तटापलीकडील लाटांचा गंभीर आवाज कानांवर पडत होता.